त्याच्यामध्ये इतकी घाण येते. तुम्ही घरपट्टी घेता, पाणीपट्टी घेता, मग त्या सुविधा का घेत नाही? जुन्नर शहरासाठी ती सुविधा नाही. पाणी इतकं खराब येतं पावसाळ्यामध्ये, तर अक्षरशः लोक आजारी पडतात. त्याच्याकडे लक्ष नाही. फक्त प्रत्येक वेळेस कर वाढ, हे वाढ, ते वाढ, म्हणजे प्रत्येक वेळेस माणसाला हे जगायचं कसं असं झालेलं आहे जुन्नर शहरामध्ये. आणि जुन्नर शहरामध्ये खरंच महिलांना, मुलांना काहीच कामधंदे नसल्यामुळं ती लोक घरपट्टी भरू शकत नाही. याचा सर्वांनी विचार करावा. आणि मी जाहीर निषेध करते, जास्त घरपट्टी आलेली आहे, लोकांनी ती भरूच नाही. हा माननीय सरकारने यांनी विचार करावा. एवढं मी थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसानंतर एखाद्या जिवंत प्रश्नावर लोकांचे प्रतिनिधी एकत्र येऊन या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. जवळजवळ 2 वर्षे झाली नगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि निवडणुका नाही. शासनाने राजपत्र काढून प्रशासकाला सर्व अधिकार दिलेले. प्रशासकाला दिलेल्या अधिकाऱ्याचा त्या ठिकाणचे अधिकारी सरळ गैरवापर करतात. त्या जुन्नर शहरामध्ये विकासाचं नाटक करून ठेकेदारी पद्धतीने पैसे कमवण्याचं काम या अगोदरच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केल्याचं मी सिद्ध करू शकतो. एका वर्षामध्ये 2 वर्ष झाली. पहिल्या वर्षामध्ये प्रशासकीय ठराव किती व्हावेत? 439 प्रशासकीय ठराव झालेत एका वर्षात. दुसऱ्या वर्षामध्ये 17 ठराव झाले प्रशासकीय ठराव. त्या ठरावामधले 9 ठराव हे लिहिले गेलेत. अजून बाकीचे ठराव लिहायचे. तुम्ही विचार करा, बॉडी असताना सुद्धा एका वर्षामध्ये जास्तीत जास्त 50 विषयाची सुद्धा सभा निघत नाही. प्रशासकीय कारकिर्दीत 439 ठराव होत आहेत. या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हा घरपट्टीचा विषय हा सुद्धा त्या प्रशासकीय ठरावातच घेतला गेला. ऑनलाईन प्रक्रिया ही फक्त दाखवण्यापुरती आहे. ऑनलाईन प्रक्रियामध्ये या ठिकाणी मुख्याधिकारी या अगोदरचे जे होऊन गेले त्यांनी एका हॉटेलमध्ये बसून या कॉन्ट्रॅक्टराबरोबर हातमिळवणी करून हे टेंडर पास केलेलं आहे. या ठिकाणी हे टेंडर 62 लाख रुपयाला दिले गेले. यापैकी 22 लाख रुपये या कंपनीला दिले गेलेत. या कंपनीने अतिशय जुन्नर शहरामध्ये चुकीचं काम केलेलं आहे. वस्तुस्थितीत या कंपनीला 62 लाख रुपयाचं काम देण्याचं काहीच गरज नव्हती. कारण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी जर समजा जनतेला विश्वासात घेऊन जर सांगितलं असतं की आम्ही एक 10% सरसकट घरपट्टी वाढवतो, तर संपूर्ण शहराने त्याला एक बराने मान्यता दिली असती. तर याचं कारण ज्याला 500 रुपये घरपट्टी आहे त्याला 550 झाली असती, ज्याला 1000 रुपये आहे त्याला 1500 झाली असती, ज्याला 5000 आहे त्याला 5500 झाली असती, ज्याला 10000 आहे त्याला 11000 झाली असती. या गोष्टीला जुन्नर शहराने नक्की प्राधान्य दिलं असतं. परंतु आज हे 62 लाख रुपये हे तुमच्या आमचे आणि जुन्नर शहराचे वाया गेलेले. प्रशासकीय ठरावामध्ये यांना स्वतंत्र पूर्णपणे अधिकार असल्यामुळं यांनी या बोगस निविदा मॅनेज करून 62 लाख रुपयाची निविदा, कारण निविदा काढणारे पण हेच, बिलं काढणारे पण हेच, निविदा वर्क ऑर्डर करणारे पण हेच, सगळं यांच्या हातात असल्यामुळं हे जनतेचे पैसे वाया गेलेले आहेत. या एजन्सीनी जुन्नर शहरामध्ये अतिशय चुकीचं काम केलेलं आहे. माझ्या एका प्रॉपर्टीला 9000 रुपये घरपट्टी होती, मला आता 72000 रुपये घरपट्टी आली आहे. अशा पद्धतीचे अनेक विषय त्याच्यामध्ये. महत्त्वाचा विषय म्हणजे जे अनधिकृत बांधकाम करणारी लोक होती ज्यांना डबल घरपट्टी होती, त्या डबल घरपट्टीचे यांनी रेग्युलर करून टाकले आणि त्यांची घरपट्टीने अर्धी करून टाकली. या कंपनीला अनधिकृत बांधकाम घरपट्टीच्या माध्यमातून अधिकृत करून देण्याचा अधिकार नाही. हे मुख्याधिकारी यांनी ही बाब लक्षात घ्यावी. मुख्याधिकारी आत्ताचे जे मुख्याधिकारी आहे हा विषय त्यांच्या काळातला नसल्यामुळं मी त्यांच्याशी चर्चा केली, परंतु हा विषय ज्या पद्धतीने या अगोदरच्या काळामध्ये असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी विभाग प्रमुखांनी हाताळला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. ही घरपट्टी रद्द झाली पाहिजे, ही एजन्सी कॅन्सल झाली पाहिजे आणि या एजन्सीला जी रक्कम द्यावायची आहे
ती फुलफॅट करून ती रक्कम रद्द केली पाहिजे. तर हा जनतेचा पैसा आहे. 62 लाख रुपये तुम्ही जर तिजोरीतनं जर टेंडर काढत असाल, प्रशासकीय अधिकार तुम्हाला आहात म्हणून तुम्ही काही करत असाल, तर हे आम्ही इथून पुढे होऊन देणार नाही. आज या ठिकाणी जरी सर्व प्रतिनिधी असले तर संपूर्ण जुन्नर शहर नगरपालिकेवर मोर्चाच्याद्वारे आणण्याची आमच्यात ताकद आहे. त्यामुळे मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांच्या प्रशासकीय मिळालेल्या अधिकाराचा वापर हा त्यांनी जनतेच्या हितासाठी करावा. जनतेचे अनेक प्रश्न आहेत. आज या ठिकाणी नवीन कर आकारणी केली गेली, ती सुद्धा बेकायदेशीर मार्गाने. नवीन कर आकारताना कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे, त्या प्रोसिजरनीच कर आकारणी व्हायला पाहिजे. ती वर्तमानपत्रात जाहीर व्हायला पाहिजे, लोकांच्या सूचना हरकती व्हायला पाहिजे. त्या सूचना हरकतीचा विचार करून पुन्हा तो विषय मिटिंगमध्ये आला पाहिजे आणि मग तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी बजेटमध्ये नवीन कर आकारणीचे विषय टाकून त्याला मान्यता घेतली आणि सरसकट लोकांवर अन्याय करून त्या नवीन कर आकारणी ही लोकांवर लादली. अतिशय चुकीचं काम नगरपालिकेत चालू आहे. 439 हे जे ठराव झालेले आहेत, या ठरावाची शहनिशा या कॉपी त्याच्या प्रती आपल्या त्या ठिकाणी असलेल्या नगरसेवकांनी मागून घ्याव्यात, त्याचा अभ्यास करावा आणि एका वर्षात 439 ठराव कसे होऊ शकतात याची पाहणी करावी. चतुर्थ वार्षिक कर आकारणी 2024 ते 28चा ज्या नोटीस नागरिकांना पाठवण्यात आलेल्या आहेत, त्या नोटीसच्या दरम्यान जी नोटीस पाठवली गेलेली आहे, त्याची जी कर आकारणी पाठवली गेलेली आहे, ती कोर कंपनी अमरावती या अतिशय लांबच्या कंपनीला हा सर्वे देण्यात आला आणि त्या कंपनीच्या मार्फत हा सर्वे करण्यात आला. परंतु माझ्या अगोदर इतर मान्यवरांनी जे काही त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास या सर्वेचा आपल्या सगळ्यांना ठाऊक झालाच आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नगरपालिकेचा कुठलाही जो माहितगार कर्मचारी आहे तो कंपनीच्या सर्वेवाल्या लोकांबरोबर नव्हता. दुसरी गोष्ट अशी की बेसमेंट असेल, जिना असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याचासुद्धा व्यवस्थित मोजमापणी न करता कर आकारणीमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. या काही गोष्टी प्रामुख्याने दुर्लक्षित करून सर्वे केल्यामुळे कर आकारणी ही अवाजवी झालेली आहे. हे सगळ्या मान्यवरांच्या नव्हे तर सगळ्या जुन्नरकरांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याचा एक परिपाक म्हणून आज सर्व नागरिकांनी या मोर्चाचं आयोजन नगरपालिकेवरती आणलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की कोर कंपनी अमरावतीची जी आहे की ज्यांनी हा सर्वे केलेला आहे, त्याच्या माझ्या अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे 2 वेळा निविदा काढल्या गेल्या. 90 लाखाची निविदा शेवटी 57 लाख आणि समथंग काही वर्ष रकमेलाही देण्यात आलेली आहे. त्यापोटी त्यांना साधारण 30 ते 35 लाख रुपयाचा बिल अदा करण्यात आलेला आहे. इतर मान्यवरांनी सांगितलं की त्या कंपनीचा हा ठेका रद्द करावा आणि करवाढी रद्द करून पहिली जी करवाढ होती, पहिली जी कर आकारणी होती ती सगळ्यांना लावण्यात यावी. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या अगोदर नगरपालिका प्रशासनामध्ये स्थानिक नागरिक जास्त करून नोकरीत होते. त्यांना जुन्नर शहराविषयी आत्मीयता होती, प्रेम होतं आणि म्हणून ते सर्वे करत असताना गोरगरीब असेल किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपले भाग केलेले आहेत अ, ब आणि ड याची त्यांना व्यवस्थित माहिती असल्यामुळे कर आकारणी योग्यरीतीत व्हायची. परंतु नवीन आलेल्या कंपनीला याबाबत काही माहिती नसल्यामुळे आणि नगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी त्यांच्याबरोबर नसल्यामुळे अव्वाच्या सव्वा ही कर आकारणी केलेली आहे. बहुतेक मान्यवरांनी सांगितलं की ही एजन्सी रद्द करावी, परंतु एजन्सीला रद्द करून काही होणार नाही. त्याला 30-35 लाखाचं बिल अदा करण्यात आलेलं आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की त्या कंपनीला परत एकदा बोलून जुन्नर नगरपालिकेच्या असलेल्या प्रशासनामध्ये काही अधिकारी असतील किंवा माझं तर म्हणणं त्याही पुढे जाऊ नये की जुन्नर नगरपालिकेमध्ये नगरपालिका क्षेत्रातील जे माजी अधिकारी आहेत की ज्यांनी या क्षेत्रात काम केलेलं आहे, त्याच्यामध्ये भरपूर अधिकारी आज या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून त्या कंपनीबरोबर पाठवून त्या कंपनीने या अधिकाऱ्यांचा मोबदला देऊन पुन्हा एकदा सर्वे करावा, तर नक्कीच त्या करवाढीमध्ये फरक पडेल अशी मला अपेक्षा आहे.
तरी प्रशासनाला आमचा इशारा आहे की इथून पुढं या सर्वेवाल्याला कुठलेही बिल अदा न करता त्याला परत एकदा जुन्नर शहरात बोलवून नगरपालिकेचे माजी अधिकारी किंवा आत्ताचे असलेले अधिकारी यांना बरोबर घेऊन पुण्या नावाने सर्वे करावा. नक्कीच कर आकारामध्ये फरक पडेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करतो. आणि या मोर्चाला जुन्नर शहरातील नागरिकांनी जो प्रतिसाद दिला, सर्वपक्षीय अधिकारी नेते इथं आलेत आणि आपलं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. पद्धतीने करवाढी केलेली आहे त्याबद्दल सर्वपक्षीय सर्वसामाजिक संघटना विविध असलेले धर्माचे बाकीचे सगळे आमचे नागरिक यांचंही प्रथम त्या ठिकाणी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो की आपलं जुन्नर शहर हे कुठेतरी योग्य विषयाने आपण एकत्र येऊ शकतो आणि योग्य लोक आपण दाब विचारू शकतो. एक चांगल्याची सुरुवात आजच्या माध्यमात त्या ठिकाणी झालेली आहे. काही सगळ्या मंडळींच्या ठिकाणी विशेष आभार मानतो. माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी या ठिकाणी सगळा उभं या ठिकाणी केलेला आहे. मी अधिकच काही बोलणार नाही, परंतु या ठिकाणी मान्य मुख्याधिकारी आणि असलेल्या सगळ्या नागरिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यावेळी आपण करवाढ करतो, ती करवाढ होत असताना अपिलीय समिती ठिकाणी नेमली जाते. त्या अपिलीय समितीमध्ये नगराध्यक्ष, महिला बालकांचे असलेले सभापती, विरोधी पक्षनेता, प्रांताधिकाऱ्यांसारखे एखादा अधिकारी आणि त्या पद्धतीने जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांची त्यापैकी समिती गठीत केली जाते. जर मुळामाई नगरपालिकेमध्ये हे 3-4 बारा आश्वास नाही आहेत तर हे सगळी प्रक्रिया त्या ठिकाणी स्टॉप झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक असलेलं मत आहे. कारण ज्या अर्थी जनतेला नागरिकांनी निवडून जातात, पण लोक नगराध्यक्ष कोणी होऊन द्या, विरोधी पक्षानंतर कोणी होऊन द्या, त्या समिती पुढे आल्यानंतर नागरिकांचं त्या ठिकाणी कारणं सांगतात आणि त्या घरपट्टी असलेली वाढीव घरपट्टी पुढे घरपट्टी कमी केली जाते. माझ्या माहितीप्रमाणे मी पत्रकारांच्या ठिकाणी कागदपत्री पुरावा देखील दिल. चिमूर नगर परिषदेने अशा पद्धतीने जिल्हा मुख्याधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रावर केला, जिल्हाधिकाऱ्यांनी समिती गठीत केली, नागरिकांचा रोष वाढला. तो विषय माहिती असलेल्या नगर विकास विभागापर्यंत गेला आणि नगर विकास विभागाने त्या असलेल्या वाढीव घरपट्टीच्या असलेल्या आकारणीला त्या ठिकाणी शासनाने स्थगिती दिली गेलेली आहे. ते चिमूर नगर परिषद ठिकाणी असं घडलेलं आहे. मी मान्य मुख्याधिकाऱ्यांनी ठिकाणी आवर्जून सांगतो, असलेली जनतेची भावना लक्षात घेऊन आपण आपल्या वरिष्ठांचे पत्र या ठिकाणी करण्यात यावे. त्या असलेली घरपट्टी ज्या असेल त्या माफ करता येणार नाही, परंतु अशा प्रक्रियेला आपण त्या ठिकाणी स्थगिती घ्यावी. ज्यावेळी नगरपालिकेची बॉडी देखील निवडून येईल, ज्यावेळी नागरिकांच्या आवडीने नागरिक तरी निवडून जातील, त्यावेळेस तिथून पुढे घरात चालू करण्यात यावी. हा प्रॉब्लेम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. मान्य मुख्याधिकाऱ्यांनी असलेल्या जनतेची भावना लक्षात घेऊन या ठिकाणी ती मागणी आमची पूर्ण करावी. दुसरी गोष्ट, जुन्नर शहराला असं धार्मिक स्थळांना संपूर्णपणे या ठिकाणी कर्ज आपलं संपूर्ण असलेली घरपट्टी ही आवर्जून माफ करण्यात यावी. धार्मिक स्थळांना असलेलं उत्पन्न हे पुढे त्या 10 महिने जुळत नाही, त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे मागणी करतो, कुठलेही धार्मिक स्थळ असू द्या याची घरपट्टी माफ झालीच पाहिजे किंवा नाव मात्र घेतली पाहिजे अशी आमच्या ठिकाणी मागणी आहे. मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी सगळ्यांचं नागरिकांचं मत लक्षात घेता ज्या आमच्या नागरिकांनी आता नंतर चुकीची घरपट्टी भरली असेल नवीन नियमाप्रमाणे तर त्या घरपट्टीला रिफंड देण्याची देखील व्यवस्था करावी. किंवा पुढच्या असलेल्या घरपट्टीमध्ये रक्कम देखील जमा करून घेण्यात यावी. कुठल्याही नागरिकाच्या अतिरिक्त ठिकाणी पैसे घेण्यात येऊ नये अशी आमच्या ठिकाणी प्रामाणिक मागणी आहे. माननीय मुख्याधिकारी हे बैठकीने पत्रव्यवहार करतील आणि सकारात्मक निर्णय देतील. जर असं झालं नाही, जर असं झालं तर आमच्या निपेचे आणि सगळ्यांच्या मतं आम्ही सांगतो येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेसमोर सगळे या ठिकाणी पुष्कळ बसतील आणि अशा ठिकाणी पत्रव्यवहार आत्महत्या आम्ही देखील प्रयत्न करू. एवढं पण या ठिकाणी मनोगत संबोधतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मालमत्ताधारक यांच्या वतीनं माननीय मुख्याधिकारी आणि कर निर्धारण अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे. माझं एक मुख्याधिकाऱ्यांना निवेदन आहे की आपण नियम 1969 अंतर्गत ज्या काही आपणाकडून त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी या ठिकाणी पूर्ण कराव्यात. त्यामध्ये शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे कार्य करणारी मंडळी आहेत आणि ज्यांचे मालमत्ता आहे तर त्या मंडळींचं स्वतंत्र रजिस्टर तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे क झोड हा नवीन पद्धतीने या ठिकाणी सर्वेक्षण करून तयार करावा हे एक या ठिकाणी मत आहे. त्याचप्रमाणे नियम 1969 अंतर्गत या ठिकाणी जी पुरातत्व इमारती आहेत, जे ऐतिहासिक इमारती आहेत त्या इमारतींचं सुद्धा पुनर्निरीक्षण व्यवस्थित करून त्याचं सुद्धा स्वतंत्र रजिस्टर ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आमची विनंती सर्वांच्या वतीने ही आहे की आपल्या कालावधीच्या आधी ही जी एजन्सी नेमण्यात आलेली आहे त्या एजन्सीचा संपूर्ण ठेका हा रद्द केला गेला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची आमची मागणी आहे. कारण त्यांनी ज्या पद्धतीनं या जुन्नर शहरामध्ये सर्वेक्षण केलेलं आहे
ते अत्यंत चुकीचं आणि ऑफिसमध्ये बसून केलेलं सर्वेक्षण आहे हे या ठिकाणी नमूद करतो. आणि जुन्नर शहरातील 8,607 मिळकतीपैकी आपण जवळपास सर्व मिळकतींना हे नोटिसेस दिलेले आहेत. ते अंतिम बिल नाही आहे. आपण जे नोटिसेस दिलेले आहेत त्यामध्ये जे मोजमाप आहे ते ॲक्युरेट आहे का या अनुषंगाने आपल्याला दिलेलं आहे. आणि आपणास 11 जुलै 2024 पर्यंत आपल्याला हरकती नोंदवायच्या आहे. प्रशासनाकडे दिनांक 4 जुलैपर्यंत साधारणतः 936 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने अजून 11 जुलैपर्यंत नागरिकांच्या हरकती येतील. त्यानंतर या आलेल्या हरकती जे कर निर्धारण व मूल्यांकन अधिकारी आहेत यांच्याकडे या हरकतींची 1 to 1 सुनावणी होईल. याचं तुम्हाला आलेलं जे अतिरिक्त करवाढ आहे त्याचे व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरच तुम्हाला फायनल बिल येईल. ज्या लोकांची हरकत नाही आली त्यांची जे आहे तशी राहणार का? यामध्ये असे बऱ्याच केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की काही नागरिकांना पूर्वी जास्त कर होता परंतु आता कमी आलेला आहे. अशा नागरिकांच्या हरकती आपल्यापर्यंत येणार नाही. त्यामुळे आपण त्या कोर इंजिनियर प्रोजेक्ट कंपनीला पत्र लिहिलेलं आहे. ॲज पर ओल्ड पॉलिसी ज्यांना जे जुना कर असेल ॲटलिस्ट तेवढा कर लागलाच पाहिजे जेणेकरून कमी नाही झाला पाहिजे. जर त्याच्यामध्ये त्याचं डिमोलिशन झालं असेल किंवा निष्कासित झालं असेल तर त्याला ते जुनी करवाढ न करता त्याची जागेवर काहीच नसेल तर त्याला ती रिड्यूस झाली असेल तर ती त्याला मान्य असेल. 80% नागरिकांचं म्हणणं आहे की सर्व चुकीचं झालेलं आहे. कोर एजन्सी संबंधी नागरिकांच्या ज्यावेळेस 306 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यावेळेस प्रशासनामार्फत कोर इंजिनियर कंपनीला पत्र देण्यात आलं होतं की आपल्यामार्फत जे काम झालेलं आहे ते चुकीचं आहे आणि बऱ्याच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर तक्रार आहे. त्या अनुषंगाने आपण त्यांना पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी पत्राचा खुलासा देखील केलेला आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की 252 नागरिकांनी त्यामध्ये मान्य नाही आहे आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे आणि 32 नागरिकांनी केवळ मोजमाप संदर्भात हरकत घेतलेली आहे. त्यामुळे आमच्या कामासंबंधी त्यांनी तसा खुलासा केला होता. त्यानंतर देखील आता कोर कंपनीचे इथे व्यक्ती बसून आहे. ज्या नागरिकांना अतिरिक्त करवाढ दिलेली असेल त्यांनी यासंबंधी हरकत घ्यावी असं मी आवाहन करतो. आणि आज आपण मोर्चा रूपात जे जनतेच्या नागरिकांची ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू आणि अतिरिक्त करवाढ होणार नाही. नियमाप्रमाणे जी करवाढ असेल तीच जनतेसाठी लागू राहील याची मी दक्षता घेण्याचं काम करतो. आपल्या भावना लक्षात घेऊन यापुढील प्रशासनाचं कामकाज करू. मात्र जनतेने आपल्या आलेल्या अतिरिक्त करवाढी विरोधात हरकत नोंदवावी जेणेकरून प्रशासनाला त्यांच्या आलेली हरकत आम्हाला कळेल आणि त्या अनुषंगाने प्रशासन पुढील कारवाई करेल.